जमीन 2025 क्र 47 दि 22 मे 2025 रोजीचा असून तो शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतायावर नोंद घेणे या विषयावर आहे। या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे। महत्त्वाचे मुद्दे सारांशात मराठीत। 1. शेतरस्ता देण्याची गरज का? पूर्वी शेती पारंपरिकपणे बैलजोडीने केली जायची, त्यामुळे अरुंद पायवाट पुरेशा होत्या। आता ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारख्या अवजड कृषी अवजारांचा वापर वाढल्यामुळे रुंद रस्त्यांची आवश्यकता आहे। पारंपरिक पायवाटा आजच्या काळात उपयोगी नाहीत। 2. शेती रस्त्यांची 7/12 वर नोंद का करावी? अनेक वेळा शेतरस्त्यांची नोंद 7/12 वर नसल्यामुळे वाद निर्माण होतात। त्यामुळे जे रस्ते महसूल कायद्यानुसार मंजूर आहेत, त्यांची नोंद 7/12च्या इतर हक्क सदरात घेणे बंधनकारक आहे। शासनाचे आदेश। शेतरस्ते देताना काय करावे? रस्ता 3 ते 4 मीटर रुंद असावा। जिथे शक्य नसेल तिथे लांबचा पण सोयीचा मार्ग निवडावा। बांधाच्या रचनेचे संवर्धन करावे व अनावश्यक रुंदीकरण टाळावे। 7/12 वर नोंद कशी करावी? रस्ता ज्या शेतातून जातो त्या शेताचा गट क्रप सर्वेनं रुंदी, लांबी, दिशा, सीमा नमूद करावी। ही माहिती स्पष्टपणे आदेशात नमूद करून 7/12 मध्ये इतर हक्क या सदरात नोंद घ्यावी। 90 दिवसांत आदेश पारित करा। कलम 143 व 1906च्या कायद्यानुसार अर्ज प्राप्त झाल्यावर 90 दिवसांत निर्णय घ्यावा। जुन्या प्रलंबित प्रकरणांवरही 90 दिवसांत निर्णय घ्यावा। कायदे व नियम उल्लेखित। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143। मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5। जर तुम्हाला कोणती मदत हवी असेल तर रामेश्वर लँड सर्वे हेल्प 7972943071 आधुनिक साधनाने मोजणी करून दिली जाईल व मार्गदर्शन करता येईल।